1000चा शेअर 72 वर आला आणि हजारो इन्व्हेस्टर्सचे लाखो रुपये अडकले. राजेश एक्सपोर्ट हा शेअर 90% डाऊन आहे. आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे एकही ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड कंपनीने यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले नाही. याचा अर्थ काय? प्रोफेशनल फंड मॅनेजर, अनालिस्ट आणि रिस्क मॅनेजमेंट टीम ज्या कंपनीपासून दूर राहिल्या तिथे अनेक रिटेल इन्व्हेस्टरचा पैसा मोठ्या प्रमाणात अडकला. म्हणून मी नेहमी सांगतो, इन्व्हेस्टमेंट ही एक्सपिरियन्स ऍडवायझर थ्रू करा. स्टॉक मार्केटमध्ये जितका पैसा पटकन बनतो तितका लवकर जातो सुद्धा. वेल्थ क्रिएशन साठी शॉर्टकट नसतात. आज जे लोक मार्केटला टायमिंग करत बसले आहेत ते अजूनही वेट करत आहेत, पण जे लोक डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट करत राहिले त्यांची वेल्थ शांतपणे वाढत आहे. मार्केटमध्ये नेक्स्ट मल्टी बॅगर शोधण्यापेक्षा कंपाऊंडिंगला त्याचं काम करू द्या. पटकन श्रीमंत होण्याचा प्रयत्न करू नका. लॉंग टर्म श्रीमंत राहायचा प्लॅन करा, कारण वेल्थ इज बिल्ड बाय डिसिप्लिन, नॉट बाय चेझिंग हॉट स्टॉक्स. तुमचीही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, पोर्टफोलिओ रिव्ह्यू करायचा आहे, लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर माझ्या ऑफिसला व्हिजिट करा किंवा दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.